आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो। आज आपण या रायगडच्या पवित्र भूमीत उभे आहोत। हा रायगड म्हणजे नुसता दगडधोंड्यांचा किल्ला नाही, हा आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे। इथं उभं राहिलं की अंगावर रोमांच उभे राहतात, छाती 2-4 इंच फुगते ना, प्रेरणा मिळते नाही झाल्यावर। ही शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक असेल त्यावेळी 353 वर्षापूर्वी काय आनंदोत्सव असेल, काय त्यावेळची परिस्थिती असेल। आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डोळ्यांना दिपवणारा, आणि म्हणून आपण हा राज्याभिषेक तिथीप्रमाणे साजरा करतो। खरं म्हणजे मी आठवण करीन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे कराच आणि तारखेप्रमाणे इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे, नाही का? मी तर म्हणेन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, जयंती उत्सव अनेक वेळा केला तरी कमीच पडेल, आणि त्याला शिवभक्त कधीही या सोहळ्याला यायला थकणार नाहीत। मगाशी भरत शेठ यांनी सांगितलं की ही शिवभक्तांची संख्या वाढते आहे। भरत शेठ, पहिल्या वर्षी तुम्ही 30 वर्षापूर्वी हा सोहळा सुरू केला आणि त्यानंतर हा वाढत गेला। त्यावेळेस आपले तुमच्या 2 कमिट्या कुठल्या होत्या? रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळ, आणि त्याला महाराष्ट्र शासनाने देखील राजमान्यता दिली। आता उत्सव महोत्सव झालेला आहे। याच मातीत आपल्या राजानं हिंदवी स्वराज्याचं भगवा फडकवला, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। याच मातीत आपलं मराठी राज्याचा जन्म झाला, आणि म्हणून राज्य जन्माला आलं। आज आपण पाहतोय मराठी अस्मितेचा हुंकार दाई दिशांना दुमदुमलाय। बरोबर 353 वर्षापूर्वी म्हणजे आजच्या दिवशी तिथीला राजा शिवाजी महाराज याच दिवशी छत्रपती झाले, मराठी मुलकाचे राजे झाले। शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ राजकीय सोहळा नव्हता, तर पारतंत्र्यात पिचलेल्या मराठी जनतेला स्वतंत्र आणि सार्वभौम राजा मिळाल्याची ती एक ऐतिहासिक घटना होती, ऐतिहासिक सोहळा होता। ही भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी घटना आहे। नव्या युगाची हिंदुस्थानी स्वातंत्र्याची, स्वराज्याची सुरुवात होती। आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसाला स्वराज्य, स्वधर्म आणि लोककल्याण या कर्तव्याचं स्मरण करून देणारा आहे। या दिवशी आपला राजा फक्त सिंहासनावर बसला नाही, तो रयतेच्या काळजामध्ये बसला, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातले कवी अनंत राऊत यांची एक कविता आज या ठिकाणी आठवतीये। जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवसेना, अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा, संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, आणि राजनीती युद्धनीती गणिमी काव्याचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता धार्मिकता नैतिकता विचाराची पवित्र तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे, कर्दन काळ मराठ्यांना आलेली जाग म्हणजे, अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे, हा तावा झाला। प्रतापगडावरची कहाणी आपल्याला माहिती आहे। अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे, महाराष्ट्रातला माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे, हा असा जरा बोलायला
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि म्हणून सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. शिवरायांच्या शौर्याचा निधड्या छातीच्या महाराष्ट्राचा वारसा आहे. शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं राज्य कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा, शत्रूशी कसं लढायचं, शौर्य कसं गाजवायचं, आपल्या सहकार्यांना कसं जपायचं. मगाशी भरत शेठने आठवण करून दिली. एक एक पायरी चढताना आपल्या सहकार्यांची आठवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात दाटून आली होती. आणि म्हणून महाराजांनी कधी जात पात धर्म पाहिला नाही, माणूस पाहिला. लोकांचं कल्याण, दीन दुबळ्यांचा उद्धार, माझ्या लाडक्या बहिणींचा सन्मान आणि म्हणून प्रजेच्या हिताचं रक्षण, असे कितीतरी आदर्श महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत. शिवाजी महाराजांचे आरमार, युद्धनीती, न्यायव्यवस्था, पर्यावरणाचा विचार हे सगळं आज आपल्याला दिशा देत आहे. मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो की नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टमुद्रा त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज देशाचेच नाही तर साता समुद्रा पलीकडे त्यांची कीर्ती पोहोचवली. आणि म्हणून आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिला. जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ आपण पाहिलं, शिवबा. आणि म्हणून आज त्यांचा इतिहास, जयंती, राज्याभिषेक सोहळा, या सगळ्या महाराष्ट्रात, देशामध्ये, आग्र्याला देखील आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. हा देखील अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांची जन्म जयंती आणि राज्याभिषेक सोहळा भरतशेठ असंच वाढत राहील. आणि शिवभक्त जे आहेत हे तरुण शिवभक्त, वयोवृद्ध ज्यांना चालता येत नाही तेही आले, तरुण सहकार या ठिकाणी आलेले आहेत. आणि इथं काही कमी पडणार नाही, महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. या ठिकाणी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण या सोहळ्याला सगळे उपस्थित आहोत. आणि या सोहळ्याची जी काय तयारी आहे, पाऊस काल होता म्हणाला तुम्ही, पण पावसात उन्हात तानात घाबरतील ती कसे शिवभक्त असतील. आणि म्हणून या शिवभक्तांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या लाडक्या बहिणींनाही धन्यवाद देतो, माझ्या लाडक्या भावानेही धन्यवाद देतो, सगळ्या शिवभक्तांना धन्यवाद देतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा जन्माला हजारो वर्षातून एकदा जन्म घेतो, तुम्ही बरेच मगाशी म्हणालात. आणि म्हणून अखिल मानवजातीचं कल्याण करून जातो. आपल्या देशात अनेक पातशाह होऊन गेले, शहनशाह होऊन गेले, आलमगीर झाले, पण इथंच गाडलेही गेले. ही महाराष्ट्राची भूमी आहे, अशी महाराष्ट्राची भूमी आहे, शिवप्रभूंची भूमी आहे, छत्रपतींची भूमी आहे. आणि म्हणून या स्वराज्याचं सिंहासन आजही आपल्या मनात शाबूत आहे, या आभाळात चंद्र सूर्य असेपर्यंत हे सिंहासन आणि महाराजांचा मान सन्मान, त्यांच्यावर श्रद्धा कायम आपल्यामध्ये राहणार. जब तक सूरज चांद रहेगा, छत्रपती शिवाजी महाराज का नाम रहेगा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. प्रजा सुखी तरच. अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे, तुमच्या मनातलं जे आहे तेही पूर्ण होणार आहे, काळजी करू नका. प्रजा सुखी तर राजा सुखी. या प्रजा सुखी तरच राजा सुखी. या न्यायाने राज्यकारभार केला. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान त्यांनी जागृत केला. ज्या लोकशाहीचे गोडवे आपण गातो त्याचा पहिला धडा राज्याभिषेकाने दिला. आपण जो मोकळा श्वास घेतोय त्याचे श्रेय या राज्याभिषेकाला आहे. आणि म्हणून या राज्याभिषेकापूर्वी चलनात
मुघलांची नाणी वापरावी लागत होती. जमीन मोजणी शेतसारा मुघलांच्या पद्धतीने केला जात होता. दक्कन मधली सर्व शासकीय कारभार फारसी किंवा उर्दू भाषेत चालायचा. महाराजांनी या सर्व प्रथा परंपरा मोडून टाकल्या, खंडित केल्या. महाराजांनी स्वतःची शिवराज्याभिषेक शक हे नवं कॅलेंडर सुरू केलं. स्वतःची सोन्याची नाणी पाडली, भाषा आणि संस्कृतीची घडी बसवली. शेतकरी कल्याण, महसूल व्यवस्था आणि प्रशासन यांची घडी बसवली. एक आदर्श घालून दिला शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून परकीय भाषेचा प्रभाव कमी करण्याचा राजव्यवहार कोश तयार त्यांनी केला. शासकीय कामकाजात फारसी शब्दाऐवजी संस्कृत आणि मराठी प्रतिशब्दांचा वापर सक्तीचा केला. जमीन मोजण्यासाठी शिवशाही काठीचा वापर करून जमिनीची शास्त्र शुद्ध मोजणी केली. बघा काय त्यांची दूरदृष्टी होती. दुष्काळ किंवा युद्धाच्या काळात शेतकऱ्यांना बैलगाड्या आणि बी बियाणांसाठी बिन व्याजी कर्ज म्हणजे तगाई दिली जायची. सैन्याला सक्त ताकीद होती की मोहिमेवर असताना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असा रयतेचा राजा होऊन गेला. असा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला राजा म्हणून लाभले. महिलांचा आदर, धार्मिक सलोखा यासाठी महाराजांनी फक्त कडक कायदेच केले नाही, तर स्वतःच्या वागण्यातून उदाहरण घालून दिलं. त्याने जुनी जुलमी जहागीरदारी, वतनदारी पद्धत मोडीत काढली. महसूल गोळा करण्यासाठी थेट सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्या काळामध्ये 353 350 वर्षापूर्वी किती दूरदृष्टी, किती गडकोट किल्ले उभे राहिले. हे काय आर्किटेक्चर आहे, काय इंजिनिअरिंग आहे, काय दूरदृष्टी आहे. गडावर पाण्याची सोय, या ठिकाणी शत्रूवर मारा करण्यासाठी उंचावरून तोफांचा भडीमार, हे सगळं राजांचं. जे काय छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचं रूप होतं. आणि म्हणून आपण सगळे भाग्यशाली आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्राच्या महाराजांच्या राजवटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःला राज्याचे मालक न मानता रयतेचा सेवक मानायचे. ही सगळ्यात मोठी त्यांची ओळख होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे सबंध देशामध्ये मुद्रा भद्राय राजते म्हणजे जनतेच्या कल्याणाचं नवं पर्व सुरू झालं. कल्याणकारी राजांची जी संकल्पना महाराजांनी राबवण्यासाठी आपलं महायुती सरकार बांधील आहे. मगाशी भरत शेटनी सांगितलं, मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या, शिवसृष्टीला मान्यता दिली. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम काम करते. भरत शेठ काही कमी पडणार नाही. मगाशी मला कलेक्टर म्हणाले पाणी पुरवठा योजना देखील आपण त्याला मान्यता देऊ. गडावर कुठल्याही पाण्याचा दुर्भिक्ष राहणार नाही याची काळजी आपण घेऊ. आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो, शिवरायांनी रयतेला आपलं मानलं. आणि मगाशी मी म्हटलं महिलांचा सन्मान, आम्ही देखील आपल्या सरकारने लाडक्या बहिणींचा सन्मान केला. लाडकी बहीण योजना सुरू केली. ती कोणी आलं तरी, विरोधकांनी किती खोडा घातला तरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, या किल्ल्याने आपल्याला स्वराज्याचा इतिहास दिला. त्याच रायगडासह आपला 12 गडकोट किल्ले जे आहेत, युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये रायगड पण आहे. हा आपला अभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे. 7 समुद्रापलीकडे शिवाजी महाराजांची कीर्ती पसरली आहे. त्यांच्या कर्तृत्वाची, शौर्याची कीर्ती पसरवण्याचं काम या संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, जगभरामध्ये होतंय. हे आपल्यासाठी अभिमानाने, गर्वाने ताट मान करण्यासारखं आहे. आणि म्हणून महायुती सरकारच्या केंद्रस्थानी सुद्धा लाडका शेतकरीचा आहे. आणि म्हणून यंदा पाऊस कमी होतोय, थोडा पुढे गेला आहे. परंतु मी आपल्याला सांगतो, हे सगळे अंदाज जे आहेत, काही अंदाज आहेत पाऊस कमी पडेल, पण हे अंदाज सगळे चुकीचे ठरून चांगला पाऊस हो, अशा प्रकारची आई जगदंबेकडे आपण प्रार्थना करूया. दुर्दैवाने दुष्काळ सदृश परिस्थिती किंवा कमी पाऊस पडला तरी सुद्धा
हे सरकार, महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे. मी नेहमी म्हणतो, आपल्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा, तर माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. आणि त्यामुळेच गेल्या काही काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण योजना केल्या. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगतो, आज आपण एक संकल्प करायला इथं आलेलो आहे. महाराजांनी जे स्वराज्य रक्ताचं पाणी करून उभं केलं, ते जर आपण सुराज्य म्हणून पुढे नेतोय, सुराज्य म्हणून पुढे नेतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवणं, गोरगरिबांच्या डोक्यावरचं हक्काचं छप्पर देणं, तरुणांच्या हातानं काम देणं, हीच खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून ही शिवशाही आहे आणि ती उभी करणं ही महाराजांना खरी मानवंदना ठरेल. मी काय, आमचे भरत शेठ आहेत, योगेश आहे, गोव्यावरून मंत्री आलेले आहेत, महापौर आहेत, ते आपले अक्कलकोटचे राजे आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, सगळे आहेत. आणि म्हणून आपण तर सगळे मावळे आहोत, शिवरायांचे मावळे आहोत. कालही कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेने काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी तर उपमुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलेलो आहे, शिवभक्त म्हणून आलेलो आहे. आणि म्हणून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण पूर्ण करू. आजच्या या दिवशी, पवित्र दिवशी, महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचा निर्धार आपण सर्वांनी आज इथं करूया. आणि म्हणून या रायगडाच्या साक्षीने महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र देशाला दिशा देतोय. हाच वेग, गती विकासाची कायम ठेवूया, असं रायगडाच्या साक्षीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आपण पूर्ण करूया, पुढे जाऊया. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो राज्याभिषेक दिनाच्या. आणि धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद.